नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या या सत्य घटनेची सुरुवात होते नाशिकमधून. नाशिकमध्ये एक छोटंसं गाव आहे. याच गावाचा रहिवासी संतोष. संतोष पेशाने इंजिनियर होता. वय 27-28 वर्ष. अजूनपर्यंत लग्न झालेलं नव्हतं. त्याच्या कुटुंबामध्ये त्याची आई, त्याचे वडील, जे की गावामध्ये राहून शेती करायचे आणि हा संतोष पुण्यामध्ये राहून इंजिनिअरचा जॉब करायचा. पगार चांगला असल्यामुळे तो तिथंच रमलेला होता. पण पुढे चालून त्याच्यासोबत अशा काही घटना घडू लागल्या. त्यावेळेला त्याला गावाची आठवण येऊ लागली. पुण्यामध्ये राहून जेवढा पण पैसा कमवायचा तेवढा तर निघून जायचा, पण मानसिक त्रास एवढा होता की त्याला ते सहन होत नव्हतं. त्यावेळेला त्याने त्याच्या आईवडिलाला कॉल केला. मला आता हे सहन होत नाही, मला गावाकडे येऊन शेती करायची आहे. त्याचे वडील म्हटले की अरे बाळा, मी तुला किती वर्ष झालं म्हणतो की तू शेती कर. आपल्या नाशिकामध्ये भरपूर ठिकाणी द्राक्षाची पिकं घेतली जातात, त्याच्यावरती आपलं जीवनयापन चालेल. तू पण द्राक्षीचं पीक घे. 4 एकर शेती होती याच्याकडे. त्यावेळेला आता तो फायनल विचार करतो आणि हा संतोष तिथून जॉब सोडून गावाकडे येतो. गावाकडे आल्यानंतर तो बघतो की सगळीकडे द्राक्षाची पिकं आहेत. कोण करोडपती झालं, कोण रोडवरती आलं द्राक्षाच्या पिकामुळं. त्यावेळेला तो विचार करतो की मी शेती केली तर चांगल्या अनुभवातून घेऊन करेल. त्यावेळेला तो इकडे तिकडे फिरायला चालू करतो. अनुभवी शेतकऱ्यांना विचारतो कसं करू, काय करू. सगळं नियोजन झालं, पण याच्याकडे ना पाणी नव्हतं रानामध्ये. पाणी नसेल तर काहीच करू शकत नाही. आसपास बघितलं तर सगळ्यांच्या बागा फुललेल्या आहेत. त्याने विचारलं कुठून आलं पाणी, काय आलं. कोणी म्हणलं आम्ही 10 किलोमीटरवरून पाणी आणलं आहे, कोण म्हणलं आम्ही 5 किलोमीटरवरून आणलं आहे, कोण म्हणतं आहे आम्ही जमिनीतून विहीर काढून बोर काढून पाण्याचं नियोजन केलं आहे. आता हा संतोष विचार करू लागतो की माझ्याकडे तर काय एवढा पैसा नाही. भले माझी जमीन सुपीक आहे, यामध्ये पीक आलं तर मी करोडपती होईल, पण मी एवढ्या दूरवरून पाणी घेऊन येऊ शकत नाही. त्यामुळे त्याने विहीर काढला, बोर काढला. आता पाण्याचं तर नियोजन झालं. काही अनुभवी शेतकऱ्यांना बोलवून द्राक्ष बागेची आखणी केली. रानामध्ये फाउंडेशन वगैरे करायला चालू केलं. त्याच्यामध्ये त्याने रोपं आणून लावली. काही दिवसानंतर कलम भरला. आता जसं जशी द्राक्षे वर चढत होती मांडवावरती, तसं तसं याच्या मागे एक कुटाणा लागला. गावामध्ये मजूर भेटत नाहीत. त्याला याच्याबद्दल कसलाही अनुभव नव्हता. त्याने विचार केला की गावामधली तर आता आजकालची लोक सगळेच गरीब असतील. त्याला हे माहीत नव्हते की गावामधले मजूर सगळ्यात जास्त माजलेले आहेत. 1000 रुपये दिले तरी कामाला येत नाहीत. आले तरी 5 तास काम करतात फक्त. आता त्याला ह्या गोष्टीची रिॲलिटी भेटली. तो मजूर शोधत होता, एकही मजूर भेटला नाही. आता शोधून शोधून थकल्यानंतर तो घरी येऊन बसला. त्यावेळेला त्याच्या वडिलाला म्हणतो की अवघड झालं बरं का, आता मजूर तर भेटत नाहीत, मला तर काम होत नाही, तुमचं वय झालं, तुम्ही तर काम करू शकत नाही, कसं करणार आहे. त्यावेळेला त्याचे वडील म्हणतात की आता कसं करणार, मजूर तर भेटत नाहीत, आपल्यालाच करावं लागेल. आपण तुझं लग्न लावून देऊ, तुझी पत्नी तुझ्यासोबत काम करेल. अजूनपर्यंत याचं लग्न झालं नव्हतं. 27-28 वर्ष वय होतं. त्याचं पण कारण होतं, पगार तर भरपूर होता, पण याला जर कोणी बघितलं तर हा व्यक्ती चेहरा असा काळा होता, थोडा डोळा तिरका होता आणि जाड व्यक्ती होता. त्यामुळे याच्याकडे कोणी स्थळ घेऊनच येत नव्हतं. याचे वडील पण भरपूर दिवस झाले स्थळ शोधत होते, पण अजिबात भेटलं नाही. आता याला चिंता पडली होती की लग्न तर झालं नाही, काय करू. द्राक्षीचं पहिलं पीक निघालं. याच्यामध्ये चांगला उत्पन्न निघलं. मनुका करून विकला होता त्याने. 400-500 रुपये किलो मनुका गेला. 5-6 टन मनुका गेल्यामुळे 20-25 लाख रुपये आले होते हातात. नवीन नवीन एवढे पैसे आलेले हातात. पहिलं तरी येत होतं 70-80 हजार पगार होती, ती महिन्यालाच खर्च होऊन जायची. पण आता 25 लाख याच्या हातात होते. याला खर्च कसलाच नव्हता. त्यामुळे याला टेन्शनमध्ये हळूहळू वाईट नाद लागले. आता हा दारू पिऊ लागला, हा नशा करू लागला. कधी कधी त्याचे मित्र डान्स बारमध्ये घेऊन जायचे याला. त्या ठिकाणी जाऊन हा तिथं नाचणाऱ्या बायांवरती पैसे उधळायचा. ज्या वेळेला त्याच्या वडिलाला समजलं की पोरगा असा बिघडत चालला आहे आणि त्याला लग्नाचं टेन्शन आहे, त्यावेळेला त्याच्या वडिलांनी विचार केला की आता याच्यासाठी काहीतरी पर्याय करावा लागेल. आता काय आहे माहिती आहे का मित्रांनो, काही ठिकाणी एजंट येतात लग्न जमवून देणारे. 4 लाख दिले, 5 लाख दिले, जशी पाहिजे तशी पत्नी आणून देतात. पैसा तर होता याच्याकडे आलेला, लग्न करायचं होतं. याच्या वडिलांनी एजंट शोधला. अभिजित नावाचा एक एजंट होता. त्या एजंटपाशी गेले, सांगितलं लग्न करायचं पोराचं. तो म्हटला की 4.5 लाख रुपये द्या, तुम्हाला एक चांगली मुलगी आणून देऊ आपण आणि ती तुमच्यापाशी कायम चांगला संसार करेल. खूप कामाचे आहे, कष्टाळू आहे. त्या संतोषच्या वडिलाला तर हेच पाहिजे होतं. हे त्याला आता 2 लाख रुपये देतात आणि ठरलेलं 2.5 लाख रुपये लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी. आता सगळं झालं. या संतोषला पण आनंद झाला की चला फायनली लग्न होईल. मुलीचा फोटो दाखवला, मुलगी तर दिसायला सुंदरच होती.
या संतोषला वाटलं की चला भेटली आता ना, असली पोरगी आपल्याला कधी भेटणार होती. मी तर ज्या वेळेला पेठेत जायचो त्यावेळेला पैसे दिले तर एवढी सुंदर पोरगी माझ्यापाशी येत नव्हती. या आली चालून. त्यावेळेला तो होकार देतो. साखरपुडा झाला. काही दिवसानंतर या दोघांचं लग्न होणार होतं. लग्नाच्या दिवशी हा संतोष आनंदी होता. नवरी तिकडून आली, एजंट आला, याचे वडील, ते सगळे जमा झाले. हॉलवरती लग्न वगैरे झालं. 5-6 लाख रुपयाचा खर्च केला संतोषने. संतोषच्या वडिलांनी नातेवाईक वगैरे बोलवलं होतं. सगळं झालं. लग्न झाल्यानंतर ती पोरगी घरी आली. कमला नावाची ती पोरगी घरी ज्या वेळेला आली त्यावेळेला चांगल्या पद्धतीने वागू लागली. जशी एखादी नवीन सून घरी आल्यावर वागते. किचनमध्ये काम करणं, घराची साफसफाई करणं. संतोषची आई म्हणायची की आत्ताच करू नको बाळा, पण ती काय ऐकण्यासाठी तयार नव्हती. ती बघत होती पूर्ण घरामध्ये काय काय आहे, काय काय नाही. तिने ज्या वेळेला ह्या घरामध्ये 5-6 दिवस झाले त्यावेळेला तिने तिचा डाव चालू केला. घरामध्ये जेवढे काय सोनं नाणं होतं ते घेऊन अचानक फरार झाली. ते 2.5 लाख रुपये राहिलेले होते. लग्न झाल्यावर दुसऱ्या दिवशी दिलं होतं आणि या पोरीला लग्नात जे काय सोनं केलं होतं ते सगळं घेऊन ही फरार झाली. आता हा तर सगळा प्लॅन होता. आता या सगळ्या गोष्टी तर होणारच होत्या. एजंटकडून लग्न केले म्हटल्यानंतर अशा गोष्टी घडतच आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. आता संतोष पूर्णपणे डिप्रेशनमध्ये गेला. दुसरीकडे त्याची द्राक्षाची बाग, एवढे दिवस आनंदात होता. द्राक्षाची बाग चांगल्या प्रकारे सांभाळली होती, पण आता याची द्राक्षाची बाग हळूहळू पूर्णपणे खराब होत चालली होती. आता संतोषच्या वडिलाला याची काळजी पडली. द्राक्षाची बाग जर खराब झाली तर मी काय करणार आहे. माझी तर पूर्ण आयुष्याची याने कमाई द्राक्षाच्या बागेत लावली. जे काय पैसा आला होता तो याने वायावरती उडवून टाकला. त्यामुळे त्याच्या वडिलांनी आता पूर्ण कारभार हातात घेतला. द्राक्षाची बाग सांभाळू लागले. ज्या वेळेला संतोष काम करत होता त्यावेळेला त्याला मजूर भेटत नव्हते, पण नशिबाने संतोषच्या वडिलाला गावातली एक महिला मजूर म्हणून भेटली. अंजली नावाची ही महिला 30 वर्षे वय असलेली विधवा महिला होती. हिच्या पतीचं काही दिवसापूर्वी रोड ॲक्सिडेंटमध्ये निधन झालेलं होतं. अंजलीचा विवाह 5 ते 6 वर्षापूर्वी झालेला होता. पतीसोबत चांगला संसार चालू होता. एक लहान मुलगा होता 3-4 वर्षाचा. आता याच पोरासाठी ही जगत होती असं म्हणू शकतो आपण. त्याच्यासाठी मेहनत करायची, कष्ट करायची. तिच्या पतीने काही दिवसापूर्वी थोडेफार पैसे जमा केले होते. त्यातून घर बांधलं होतं. त्या घरामध्ये राहायची. आता यांच्यापाशी कसलाच पैसा राहिला नव्हता पुढचं आयुष्य जगण्यासाठी. त्यामुळे अंजली आता मेहनत मजुरी करू लागली होती. दिसायला अतिशय सुंदर होती. त्यावेळेला संतोषचे वडील तिच्यापाशी गेले आणि म्हणले की आमच्या रानात तू रोज कामाला येत जा. 365 दिवसाचे 365 दिवस जरी रानात कामाला आली तरी तुला रानात काम भेटेल. फक्त मेहनत मजुरी चांगली करावी लागेल. ही अंजली त्यांना होकार देते आणि रानामध्ये कामाला यायला चालू करते. हळूहळू ती काम करू लागते. दुसरीकडे हा संतोष डिप्रेशनमधून बाहेर येऊ लागतो. पण एकच होतं की याला आता वाईट नाद लागला होता. बायांचा नाद लागला होता. नाड्याचा ढिल्ला व्यक्ती बनला होता. संतोष रोज पैसे देऊन कोणत्या ना कोणत्या बाईपाशी जायचा, तिच्यासोबत वेळ घालवायचा. अशाच नादामुळे याने भरपूर पैसा घालवला. तारीख होती 14 ऑक्टोबर 2025ची. या दिवशी हा संतोष रानामध्ये आलेला होता. त्याच्या वडिलांनी सांगितलं होतं की एक प्लॉट आहे, त्या प्लॉटला पाणी सोडायचं आहे, वाल फिरव, मी तुला सांगतो. ते तिकडं निघून गेले औषध आणण्यासाठी. हा संतोष एकटाच रानामध्ये आला. रानामध्ये आल्यानंतर बघितलं एक महिला कोणीतरी रानामध्ये आहे. याला माहीत नव्हतं की ही अंजली कामासाठी आलेली आहे. त्यावेळेला तो तिच्याकडे बघतो. याची इच्छा होती की हिच्यासोबत वेळ घालवायला पाहिजे, पण त्याला माहीत नव्हतं की नेमकी कोण आहे. त्यामुळे हा तिच्यापाशी जाऊन विचारतो कोण आहे तुम्ही. ती महिला म्हणते तुम्ही कोण. तो म्हणतो की मी ही संतोष, या रानाचा मालक, ते माझे वडील आहेत. त्यावेळेला ती अंजली थोडी शांत होते आणि म्हणते की मी मजूर आहे आणि माझं नाव अंजली, मी काही दिवसापासून इथं कामाला येते. आता या दोघांमध्ये बोलणं चालणं होतं. अंजली सांगू लागते की असं असं घडलं होतं माझं. हा जो संतोष आहे तिचं पूर्ण बोलणं ऐकून घेत होता. ऐकून घेत पण याची नजर ना तिच्या शरीराकडे गेली. तिचं शरीर ते एवढं सुंदर होतं दिसायला. एकदम बांधा शेपमध्ये होता. तिच्या शरीराकडे बघून असं वाटत नव्हतं की हिचं लग्न झालेलं असेल, एक मुलं असेल. आता रोज घरी बसत होता हा संतोष. काम अजिबात करत नव्हता. जेव्हापासून याचं लग्न मोडलं होतं तेव्हापासून निवांत दारू पित बसायचा. पण आता हळूहळू हा रानामध्ये येऊ लागला होता. रानामध्ये मेहनत करू लागला होता. त्याच्या वडिलाला समजत नव्हतं की काय झालंय विषय, पण मेहनत करतोय पोरगा म्हटल्यानंतर त्याने ही रानातनं लक्ष काढलं. ते आता घरचं करू लागले. याच्या घरी 3-4 गायी होत्या. गायींना चारा पाणी करणे हे काम. त्या गायींमधून येणाऱ्या उत्पन्नात घरचा खर्च चालायचा. द्राक्षेमधून येणाऱ्या उत्पन्नात ऐश करण्यासाठी जायचे पैसे या संतोष. त्यामुळे चांगला यांचा संसार चालू होता. संतोषच्या वडिलांनी गावामध्ये एक मोठा बंगला काढला होता बांधायला. त्याच बंगल्यासाठी भरपूर पैसे लागणार होते. पुढचे जे उत्पन्न येणार होतं द्राक्षेचं त्याच्यावरती राहिलेलं काम करायचं होतं बंगल्याचं. पण दुसरीकडे संतोषचं बघायला गेलं तर तो विचार करायचा की काय करू मी बंगला बांधून आणि जे हात त्याच्या आईला त्याच्या
बायको तर गेली पळून. दुसऱ्या दिवशी जेवढं सोनं नाणं पैसा होता तेवढा घेऊन. माझी इज्जत गेली. त्यामुळे मी आता काय असं जगायची इच्छाच नाही माझी. त्यामुळे तो आता ऐश करत होता, पैसा घालवत होता. पण आता शेवटी संतोषचे वडील जे होते ते त्याच्यावरती नाराज राहायचे. त्यामुळे तो त्याला काही जास्त बोलतच नव्हते. दुसरीकडे संतोष पूर्ण बिघडल्याने करायचा. त्याने जेव्हापासून या अंजलीला बघितलं होतं, आता तो दारू वगैरे प्यायचं कमी आला होता. रानामध्ये येऊन मेहनत मजुरी करायचा तिच्यासोबत. रानामध्ये दुसरं कोणीच नसायचं. त्यामुळे या दोघांमध्ये गप्पा रंगल्या जायच्या. ही अंजली त्याच्यासोबत चांगल्या पद्धतीने बोलत होती. हा पण तिला म्हणायचा की आमचं एवढं उत्पन्न येतंय, तेवढं येतंय, पैसा येतोय, भरपूर आहे. आणि त्याने घडलेली पूर्ण घटना सांगितली. माझ्यासोबत असं घडलंय. अंजली म्हणली, वाईट झालं तुमच्यासोबत. एखादी बाई असं करू शकते मला याच्याबद्दल माहीत नव्हतं. असं पण चाललंय महाराष्ट्रामध्ये. अंजली आणि या संतोषमध्ये बोलत बोलत दोघांमध्ये जवळीक वाढली. जवळीक एवढी वाढली की आता हे दोघं त्या ठिकाणी बसून त्यांच्या रानामध्ये बनलेली खोली होती त्याच्यामध्ये जाऊन थोडे मिसळू लागले होते. थोडा वेळ घालवू लागले होते. असं म्हणू शकतो की या दोघांमध्ये संबंध बनू लागले होते. आता ज्या वेळेला पण हा संतोष तिच्यासोबत संबंध बनवायचा त्यावेळेला तिला 1,000-500 रुपये द्यायचा. ही अंजली खुश होऊन घराकडे निघून जायची. कारण तिला पगार तर मिळतच होता 400-500 रुपये, वरनं 1,000 रुपये मिळायचे. आणि वरून हिनेही भरपूर दिवस झाले शरीर संबंध केले नव्हते. हिच्या मनालाही शांती भेटून जायची. हिचंही शरीर चांगल्या पद्धतीने काम करायचं. घरी जाऊन रोज आनंदाने काम करायची, पोराला खाऊ घालायची. दुसऱ्या दिवशी अजून विचार करत घरातून रानाकडे यायची. रानात आले की अजून हा त्या ठिकाणी संतोष असायचाच. काही दिवस असेच गेले. पण विषय काय झाला माहिती आहे का? हळूहळू संतोषच्या बापाला हे सगळं समजू लागलं. त्यावेळेला तो त्याला काहीच बोलला नाही. कारण त्याला माहिती होतं की चला ही पण विधवा आहे आणि पोरगा तो आता कुठं सुधारायला लागला आहे. एवढे दिवस तर डिप्रेशनमध्ये होता, वाईट नाद लागला होता. हिच्यामुळे जर चांगला नाद लागला असेल तर आपण कशाला तिला काय बोलायचं आहे. त्यामुळे तो त्याला काहीच बोलत नव्हता. काही दिवसानंतर हा संतोष अंजलीला विचारतो की तू माझ्यासोबत लग्न करशील का? त्यावेळेला ती अंजली थोडा विचार करते आणि म्हणते की तसं कसं शक्य आहे, माझा तर एक लहान मुलगा आहे, त्याचं काय होईल? संतोष म्हणला की मी त्याला सांभाळून शकतो, फक्त तू माझ्यासोबत लग्न कर. त्यावेळेला ही अंजली तिला एक चान्स भेटला होता नवीन आयुष्य सुरुवात करायचा. त्याला होकार देते. आता अंजली आणि हा जो संतोष आहे संतोषच्या घरी पोहोचतात. त्यांना पूर्ण घटना सांगतात. संतोषचे वडील आनंदी होतात आणि या दोघांना स्वीकारतात. मंदिरात नेऊन या दोघांचं लग्न लावलं जातं. ज्यावेळेला या दोघांचं लग्न झालं त्यावेळेला हे दोघं आता सोबत राहू लागले होते. अंजलीचा एक 4 वर्षाचा पोरगा होता, तो पण यांच्यासोबत राहू लागला. यांच्यासोबत राहून राहून त्या संतोषच्या वडिलाचाही टाईम चालला होता. एक लहान पोरगा त्यांच्यासोबत गप्पा मारण्यासाठी आलेला होता. पण शेवटी दुसऱ्याचं रक्त ते दुसऱ्याचंच रक्त. तो जो पोरगा होता संतोषच्या बापाला ना काही पण बोलायचा, शिव्या द्यायचा, कसं पण बोलायचा, म्हाताऱ्या काय पण म्हणा. त्यामुळे ते चिडू लागले. ते ज्या वेळेला चिडले त्यावेळेला ते संतोषला सांगायचे. संतोष म्हणायचा घ्या समजून, आता काय करू शकतो आपण. सुरुवातीला तर संतोषचा बाप एकदम आनंदी होता. पण पुढे चालून त्याने या सगळ्या गोष्टीला विरोध करायला चालू केला. कारण त्याला जाणीव झाली की दुसऱ्याचं ते दुसऱ्याचं असतं, आपलं ते आपलं असतं, आपलं रक्त आपलं, दुसऱ्याचं रक्त कधीच आपलं होऊ शकत नाही. त्यावेळेला संतोषच्या वडिलांनी अंजलीला हे सांगायला चालू केले की तू इथं राहू शकते पण तुझा पोरगा राहू शकत नाही. ती अंजली म्हणायची माझा पोरगा कुठं जाईल? ते म्हणायचे की आश्रमात टाकू आपण, त्या ठिकाणी ते राहील, त्याचा काय खर्च असेल ते आम्ही देऊ. पण अंजलीला हे मान्य नव्हतं. याच्यातूनच वाद वाढत गेला आणि अंजली ती या घराला सोडून तिच्या जुन्या घरी जाऊन राहू लागली. आता ही जी अंजली होती जेव्हापासून इथून गेली, काही दिवसापूर्वीचं काम बंद झालं होतं. पैसा सगळा खर्च करून गेला. आता करणार काय? पुन्हा तिने मजुरी चालू केली. ती आता शेजारच्या रानामध्ये चालली होती. शेजाऱ्याचं तिथं पण द्राक्ष होती. द्राक्षीत मेहनत मजुरी करायची. त्या ठिकाणी असणारा अमित नावाचा एक तरुण, त्या शेतकऱ्याचा पोरगा 22 वर्षाचा, त्याचं लग्न काही दिवसापूर्वीच झालेलं होतं. हा जो अमित होता एकदम शौकीन पोरगा होता. महिला दिसली रे दिसली म्हणलं तिच्या पूर्ण शरीराची बॉडी स्कॅन करायचा आणि त्याच्यामध्ये तो इमॅजिन करायचा की मी हिला इथं असं धरलं, तिला तिथं तसं धरलं, तिच्यासोबत हे केलं तर काय होईल. आता या सगळ्या गोष्टीचा कसलाही अनुभव नसलेली अंजली त्यांच्या रानामध्ये काम करू लागली होती. अमितसोबत बोलणं चालणं तर चालूच होतं. अमित येऊन सांगायचं की इथं गवत काढा, तिथं गवत काढा. ती अंजली तशी कामं करायची. त्या अमितला समजलं की ही अंजली त्यांच्या शेजारच्या रानामध्ये जो संतोष आहे त्याच्यासोबत लग्न केलं होतं. पण त्या ठिकाणी हिचा वाद झाला. आता ती एकटीच राहते. हिचा पहिला पती मेलेला आहे. त्यावेळेला हा अमित विचार करू लागतो की जर मी हिच्यासोबत वेळ घालवला तर एकदम मस्त होईल. माझ्या पत्नीपेक्षा ही दिसायला सुंदर आहे
आणि हिला कोणतंही बंधन नाही, त्यामुळे हिच्यासोबत मी वेळ घालवू शकतो. पण दुसरीकडे बघायला गेलं तर ती अंजली होती, तिची आता पूर्णपणे इच्छाच मिळून गेली होती. तिच्यासोबत दुसऱ्यांदा असं झालं होतं की ज्याच्यावरती तिने विश्वास ठेवला तोच व्यक्ती तिच्यासाठी धोकादायक निघाला. त्यामुळे ती आता कोणाच्याही नादी लागायला तयारच नव्हती. पण या अमितने मनामध्ये पक्का विचार केला होता की वेळ घालवायचाच आहे मला अंजलीसोबत. तसंही या अमितमध्ये भरपूर इगो होता. इगो म्हणजे काय असणारच ना, पैशाचा माज होता असं म्हणू शकतो. याच्या बापापाशी 30 एकर जमीन होती. 30 एकरचे 30 एकर द्राक्षे. प्रत्येक वर्षी 7-8 कोटीचं उत्पन्न यायचं. त्याच्यामुळे यालाही वाईट नाद लागलेला कॉलेजमध्ये होता. त्यावेळेला हा जो अमित आहे तो पोरींवरती पैसे उडवायचा, नशा करायचा. अशाच गोष्टीमध्ये याने याच्या आयुष्याचं वाटोळं करून घेतलं होतं. पुढे चालून ज्यावेळेला त्याच्या वडिलाला समजलं होतं त्यावेळेला त्यांनी या अमितचं लग्न लावून दिलं होतं त्याच्या मामाच्या पोरीसोबत. मामाची पोरगी एवढी काही खास नव्हती दिसायला, सावळी होती, थोडीशी जाड होती. पण तिच्यासोबत लग्न झाल्यापासून हा जो अमित होता नाखुश राहत होता. ज्यावेळेला त्याने अंजलीला बघितलं तो आनंदी झाला आणि तिच्यासोबत वेळ घालवायची इच्छा व्यक्त करू लागला. त्यावेळेला अमित आता हिच्यावरती लक्ष ठेवून होता. काम करायला आली, कधी येते कधी जाती हे सगळं तो बघतच होता. याच्या रानामध्ये रोज 7-8 मजूर कामाला असायचे. त्यावेळेला हा जो अमित आहे कधी कधी या मजुरांना रानातून बाहेर काढून पाठवायचा, म्हणायचं की जावा दुसऱ्या रानात जावा. आणि अंजलीला एकाच ठिकाणी बसवून ठेवायचा आणि तिला विचारू लागायचा की हे बघ, तुझा पहिला पती गेला, दुसरा पती गेला, त्याने तर सोडलं तुला. मी त्याच्यापेक्षा सुंदर आहे, पैशाचा आहे. तुला जर वाटत असेल की मी तुला पैसे द्यावं तर तू माझ्यासोबत थोडा वेळ घालव. पण आता अंजलीची इच्छाच मेली होती, त्यामुळे ती याला होकार देण्यासाठी तयार नव्हती. पण याच्या मनामध्ये जो इगो होता, राग होता, पैशाचा माज होता, तो काही उतरण्यासाठी तयारच नव्हता. हा तिच्या हातात 10,000 रुपयाचा बंडल ठेवतो तरी ऐकण्यासाठी तयार नव्हती. याला राग आला. त्यावेळेला त्याने ठरवलं की आता हिला मी सोडणार नाही. त्याने काही दिवस जाऊ दिले. 14 ऑक्टोबर 2025चा तो दिवस होता. या दिवशी या अमितने काय केले की सगळ्या मजुरांना सांगितलं की आज सुट्टी आहे, येऊ नका. पण ही जी अंजली आहे तिला सांगितलं की येतो, तुझ्यासाठी काम आहे. ती त्या ठिकाणी आली. बघते तर रानात एक पण मजूर नाही. ज्या वेळेला ही अशी बघत होती त्यावेळेला अमित हा त्या ठिकाणी पोहोचला होता. अमितला बघून थोडीशी घाबरते, म्हणते की तर दुसरं कोणीच नाही. तो म्हणतो मी येऊ दिलं नाही. मी तुला शेवटचं विचारतो, हे बघ, तू चांगल्यानं पैसे देत असेल तर बघ, नसेल तर पुन्हा ना मी जे करेल त्यावेळेला तू काय बोलू नको. त्यावेळेला ही अंजली त्याला शिव्या देऊ लागते, राग येऊ लागतो तिला. ती तिची भाकरी घेते आणि माघारी निघायला लागते. रानात कोणी नव्हतं. सगळं 20-30 एकर रान त्याचंच होतं. आवाज पण बाहेर जात नव्हता द्राक्षेतून ओरडलेला. याने तिला पकडलं, एका द्राक्षीच्या चांगल्या ओळीत घेऊन गेला, साफसफाई केली, तिला खाली पाडलं आणि तिच्यासोबत ते दुष्कर्म करू लागला. तोपर्यंत करतो जोपर्यंत याचं मन भरत. पैलवान गडी होता. अंजलीला त्याने चांगलीच पकडून ठेवली होती. तिच्या अंगात ताकद पण नव्हती की ह्याच्याकडून सोडवून घ्यावं. त्यावेळेला सगळं मन भरलं, सगळं झालं. त्याने मोबाईल काढला, तिच्यासोबत कापडं नसलेल्या अवस्थेत फोटो काढला आणि म्हटला की हो बघ, जर कोणाला सांगितलं तर हा व्हिडिओ मी आणि हा फोटो मी सगळ्या जगामध्ये व्हायरल करील. तो फक्त शांत बसायचं, हे 10,000 रुपये घे आणि इथून जा. त्या इच्छा नसताना 10,000 रुपये घ्यावं लागते आणि तिथून जावं लागतं. पण अंजलीच्या मनामध्ये राग भरलेला होता. तिने 10,000 रुपये रस्त्यामध्ये फेकून दिले. घरी पोहोचली. विचार करू लागली की आता काय करू मी, माझं तर आयुष्य खराब झालं. अंजली असा विचार करतच होती. त्यावेळेला हा अमित रात्रीचे 11 वाजता तिच्या दरवाज्यामध्ये पोहोचला. त्यावेळेला ती बघते हा अमित एकटाच नाही तर त्याच्यासोबत एक त्याचा मित्र आहे. विषय असा झाला होता की मित्र आणि तो दारू पित असताना 10 वाजता या दोघांची चर्चा चालू झाली की मी आज असं असं केलं आहे. त्याचा मित्र म्हणला, अरे एकटा एकटा करतोय, मी काय केलं, तुझं घोडं काय मारलं, मला पण नाही ना. त्यावेळेला तो अंजलीच्या घरी पोहोचला. अंजली त्या ठिकाणी बघते 2 जण आहेत. हा अमित म्हणू लागला की माझ्या मित्राला करू दे, मला करू दे. रूममध्ये घुसले तिच्या आणि तिच्यासोबत वाईट काम करू लागले. पण त्यावेळेला हे दोघं पण नशेमध्ये होते. या अंजलीने याचाच फायदा घेतला. किचनमध्ये गेली. त्या ठिकाणी कोयता पडला होता, तो काढला आणि या दोघांच्या अंगावरती वार करायला चालू केले. दोघं पण नशेमध्ये होते, हलू शकले नाहीत. त्यामुळे या दोघांना भरपूर जखमा झाल्या आणि त्या ठिकाणी हे पडले. आता अंजली याचाच फायदा घेऊन ओरडत ओरडत बाहेर गेली. आसपासच्या शेजाऱ्यांना बोलवलं आणि घडलेली पूर्ण घटना सांगितली. पोलिसांना बोलवण्यात आलं. त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स पण बोलवली. त्या ठिकाणी पोलीस जमा झाले. पोलिसांनी बघितलं तर 2 तरुणीच्या घरात आहेत. आता सगळ्यात मोठा पुरावा हा होता की दुसरी लोक याच्यामध्ये घरामध्ये घुसत आहेत, म्हणजे त्यांचंच मनस्थिती खराब होती. त्यामुळे पोलिसांनी याला थोड्या हलक्यात घेतलं
पोलीस आल्यानंतर ॲम्ब्युलन्समध्ये बसून त्या दोघांची बॉडी पाठवली. हिला ताब्यात घेतलं. पण ज्या वेळेला ही जज साहेबांपाशी गेली त्यावेळेला काय झालं माहिती आहे का, जज साहेब काय म्हणले, ठीक आहे ही जर दुसऱ्या ठिकाणी असती तर आपण म्हणू शकलो असतो की हिनेच केले, पण ती 2 पोरं नशेमध्ये हिच्या घरी आलेली होती. म्हणजे सगळ्यात मोठी चूक त्यांची आहे. पण हिने तर गुन्हा केला आहे, त्यामुळे हिला थोड्या दिवसाची शिक्षा दिली पण आयुष्यभराची नाही. तोपर्यंत हिच्या पोराला एका NGOला सांभाळायला सांगितलं. आता काही दिवसानंतर ती अंजली सुटून येईल. त्यावेळेला तिचा तो पोरगा आहे तिच्या ताब्यात दिला जाईल. पण बघा ना मित्रांनो, कसं आयुष्य असतं. एखाद्या व्यक्तीचा पहिला पती गेला, दुसऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवला, तोही नीच नालायक निघाला, आणि तिसरा व्यक्ती तर विश्वास ठेवायच्या मापाचाच नव्हता, त्याने तर विश्वासघातच केला. अशा प्रकारे आयुष्य असतं एखाद्या व्यक्तीचं. बाकी तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतंय मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक पण नक्की